पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी। धन्य माझा जन्म, धन्य माझा वंश, धन्य विष्णुदास स्वामी माझा। कामधाम माझे केशवाचे पायी, दीन निशी पायी हरपलो। संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ भक्तराज शिरोमणी ज्या वारकरी संप्रदायाच्या विश्वामध्ये स्वहस्ते ज्ञानोबारांनी ज्या संतांना पदवी बहाल केली असे संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला आपल्या जन्माविषयी आणि आपल्या वंशजांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा अभंग सेवेकरता निवडलाय। विठ्ठल विठ्ठल। एका नैमित्तिक कारणाच्या निमित्तानं होऊ घातलेला हा 7 दिवसीय अट्टहास आहे। वैकुंठवासी प्रातस्मरणीय आपल्याला सगळ्यांना सुपरिचित असलेला हा भोर नावाचा परिवार ज्यांच्यामुळं नावारूपाला आला, ज्यांच्यामुळं या परिसरात प्रतीतीला आला ते आमचे बाबा वैकुंठवासी हरिभक्तपरायण नारायण महाराज भोर। नारायण बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण इथं सगळेच जण या सेवेकरता सादर आहोत, उपस्थित आहोत। वैकुंठवासी बाबांच्या चरणी कृतज्ञता अर्पण करण्याकरता त्यांच्या संपूर्ण कुटुंबानं केलेला हा खूप चांगला जिव्हाळ्याचा प्रयत्न आहे। त्यामध्ये इतक्या पावसातही त्यांनी प्रयत्न केला, खरोखर त्यांना मानावं लागेल। त्यामध्ये त्यांचं कुटुंब, श्रद्धेय सगळ्या भवर परिवारातले सन्माननीय सदस्य, त्यामध्ये मातोश्री शांताबाई, त्यांच्या भगिनी तुकारामभाऊच्या भगिनी सविताताई अर्थात नारायण बाबांच्या सुकन्या, आणि दोघं भावंड, त्यामध्ये आदरणीय संतोष सर आणि आदरणीय तुकारामभाऊ। माझ्या इथपर्यंत येत होतं लगडे दादा की यांनी मला म्हणावं एका दिवसाचा सोहळा करू, नाही तर 3 दिवसाचा करू बुवा, पण शेवटपर्यंत ते काही धाडस माझं झालं नाही। का? कारण जेव्हा जेव्हा केव्हा मी म्हणायला प्रयत्न करायचो इथपर्यंत त्यावेळेला हे त्या सप्ताहाबद्दलच बोलायचे। बाबा असं करू, बाबा तसं करू, बाबा ह्या गायकांना बोलू, बाबा त्या गायकांना बोलू। मग मी आपलं जिरून जायचं, म्हटलं नाही, त्यांच्या आनंदात विघ्न करायचं नाही किंवा आपण त्यांच्या आनंदाला ठेस पोचवायची नाही। माझा उद्देश एवढाच होता की दिवस थोडेसे उन्हाळ्याचे आहे, ऊन खूप असेल बुवा, पानाला जास्त माणसं बसणार नाही। त्यातही भाऊ आता कुटुंबात भक्ती लग्नाला चाली, एक सोहळा पुढेही तुमच्या घरात होणार आहे असं माझ्या मनात यायचं। पण खरोखर त्यांच्या मनात वडिलांविषयी फारच प्रेम, फारच आदर, आणि तसे वडीलही होते महाराज। ज्या वडिलांकरता त्यांनी सोहळा केला त्या वडिलांनी काय आठवण ठेवली तर अटाळकर बाबांच्या सोबत, तावरे नानांच्या सोबत तुकोबऱ्यांच्या गाथेची सेवा केली, आणि त्याच गाथेच्या सेवेमुळं हा मंडप इथं भरलेला आहे कीर्तनकारांनी। इथं ठोकर लागून एखादा अंगावर पडला तर कीर्तनकाराच्या जाऊन पडी, इतके कीर्तनकार काय, अरे एक येत नाही यातला, पण प्रेमानं त्यांच्या कुटुंबाने जोडलेली ती पुण्याई आहे, बाबांनी केलेली सेवा आहे। ती सेवा तुकाराम भाऊंच्या पत्नीने पुढे नेली, गाथा पारायणाची। सौभाग्यवती गीताताई तुकाराम भोर, त्यांची इच्छा होती की तुकोबारांचा गाथेचं पारायण झालं पाहिजे, आणि त्यांच्या कुटुंबाची ती भावना असल्यामुळं खर्चाचा कुठलाही भार आम्ही उचलायला तयार आहे, पण सप्ताह झाला पाहिजे। आता काय खर्च महाराज, मला असं वाटत नाही की इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या पोटात त्यांच्या घरची भाकरी गेली नसेल। प्रत्येकाचे आपल्याकडे नियम असा आहे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळ, त्याची टाळ वाजवली पाहिजे। याचा अर्थ ते परोपकारी कुटुंब आहे, सेवा करणारं वारकरी संप्रदायातले कुटुंब आहे हो, आणि त्यांचा परिचय या परिसराला सगळ्यांनाच आहे। इतक्या उन्हामध्ये सुद्धा आपल्याला आठवतं वर्षभरापूर्वी नारायण बाबांना आमच्या अंत्यविधीला किती समाज होता। सगळीच माणसं ज्यांना ज्यांना जशी जशी वेळ मिळेल तशी उपस्थित राहून
आणि त्याच अनुषंगाने त्यांनी या सप्ताहाचं नियोजन केलं. फक्त सप्ताह ठरला होता उन्हाळ्यात आणि झाला पावसाळ्यात. तारीख घेताना ठरला होता उन्हाळा, झाला पावसाळा. आता काय नाईलाज आहे. पण काही का असो, सेवा चालू केली. देवानं तुमची परीक्षा घेतली. सोन्यालाच परीक्षा द्यावी लागते महाराज. करता का बंद, करता का बंद? ते म्हटले बाबा आम्ही हॉलमध्येच कीर्तन करू, पण सप्ताह काही बंद करू देणार नाही. अर्धाच तास कीर्तन करू, पण कीर्तन करू, गाथा पारायण करू. त्यांचा अट्टहास होता. नेमकं आजच का खुलं झालं वातावरण? कारण खुलं झालं खोल्यांमुळं. खोले आले आणि खुलं झालं. ते खोले आले आणि खुलं होऊ नये म्हणजे तसं काही नाही. मी काल जिथं होतो तिथं धो होता. आपल्या आपल्या ठेवा, हे कोणाला सांगत जाऊ नका असं. पण बाबांचं माझ्यावर नितांत प्रेम होतं. बाबांना जरा काही गोष्टी आवडायच्या. म्हणजे बाहेरचं एखाद्या वेळेस जर जेवण आणलं, बनवून आणलं, काही घरच्या चपात्या खाऊन ते बाहेर गेलो आम्ही कुठं की नाही बाबा आता आज तुम्हाला बाहेरूनच आणतो, मान हलवायची. त्या जेव्हा जेव्हा आजारी पडले मी त्यांना भेटायला गेल्यावर हसून माझ्याशी बोलले. मी जेव्हा केव्हा आलो, रात्री अपरात्री आल्यानंतर कायम माझ्याशी एक शब्द बोलणार म्हणजे बोलणार. आणि ज्यांनी ज्यांनी नारायण महाराजांना पाहिलं त्यांचं एकच चालू असायचं, हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे कृष्ण सदैव भजन. इतकं भजन करायचे मी त्यांच्या हयातीत. तेही सांगायचो की या भजनाने या महात्म्याला अंतकाळात त्रासच होणार नाही. तसंच झालं, काहीच कळालं नाही. बरं पर्वकाळ एकादशीच्या दिवशी त्यांचा अंत्यविधी झाला. ते सामान्य वारी नाही, महावारी. महाराष्ट्रामध्ये 7 महावारी आहे. त्यामध्ये एक महावारी मुक्ताबाईच्या दिव्य निर्वाणाची, वैशाख वद्य एकादशी. वैशाख वद्य दशमी आणि एकादशी हा त्यांचा मृत्यूचा काळ आहे. त्यामुळं शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी असं आहे. त्यांचं मरण प्रतीला आलं. शूरानं रान गाजवून आपला परिचय द्यायचा असतो आणि सत्यवादी कर्मवादी माणसानं साधूनं मरणातून आपला परिचय द्यायचा असतो. तो त्यांना द्यावा लागत नाही, प्रत्यक्ष देव सहकारी होऊन त्याची प्रतीती करून देतो. विठ्ठल पुनश्च त्यांच्या परिवाराला खूप सारे धन्यवाद. आज भरपूर महाराज मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहे. मला आमचे आबा म्हटले बाबा तुम्ही काही नावं घेतली पाहिजे असं काही नाही, सगळी आपल्या कुटुंबातलीच मंडळी, पण तरी सगळे लांबून लांबून आले, कार्यक्रम बाजूला ठेवून आले. माझा उल्लेख केल्याशिवाय काही समाधान माझंही होणार नाही. आदरणीय हरिभक्त परायण श्रद्धेय माऊली महाराज वाघमोडे, श्रद्धेय नाना महाराज पुरुषोत्तमपुरीकर, श्रद्धेय श्री हरी महाराज रसाळ, श्रद्धेय श्रीनिवास महाराज पोखरीकर, श्रद्धेय भगवान महाराज नागवे, श्रद्धेय गीताराम महाराज गुडमकर, आदरणीय डॉक्टर पृथ्वीजी उसे सर, आमचे पासपोर मामा आहेत, देवबाप्पा आहेत. कार्यक्रमाला नवरात्रापासून आज बाप्पांची भेट होते. श्री संत गुलाब बाबा गोश शाळेसाठी रघुनाथ बाबा, हो बघा 200 गायी बरं का काजळ फाट्यावर तेही आलेले आहेत. ज्यांना गायी करता काही योगदान करायचं असेल अवश्य त्यांना भेटा, तेही आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आदरणीय सगळी महाराज मंडळी, आदरणीय भजन साथीला उपस्थित असलेले संगीत अलंकार संतोषजी महाराज वाघ, संगीत अलंकार गोड ज्यांची कीर्तनाची चाल झाली नाशिकवरून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. शिवरामजी महाराज बोराडे, संगीत अलंकार आदरणीय हरिभक्त परायण तुळशीरामजी दाभाडे गुरुजी. ते म्हटले जरा थकलोय आज. म्हटलं या तिला तुमची भेट झाल्यावर आमचाही थकवा जातो. सगळ्यापेक्षा मी थकलोय तुमच्यापेक्षा, माझा आवाज होऊन तुमच्या ध्यानात येत असेल. पण आपल्या कुटुंबातली सेवा आहे की नाही. त्यामुळे सगळी महाराज मंडळी आदरणीय सगळ्या महाराजांच्या चरणी प्रणाम. मृदंग साथीला गजाननजी महाराज मुळूक, माऊली महाराज, आमचे सगळे सहकारी, या सगळ्यांप्रती करुणा प्रेम भावना व्यक्त करतो. मिळालेल्या वेळेमध्ये अभंगाची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. जर तुकाराम बोलत सगळ्यांचं सहकार्य खूप आहे. कारण सप्ताह एकट्यानं करायचा झाला तरी काही तो पूर्णतेला जात नाही. त्याला सहकार्य लागतं, जोड लागते. त्यांना चैतन्य साऊंडचे मालक माझे बंधू सोमनाथाबा हिवाळी पाटलांची जोड आहे. दिनेश शेठ आहे, आमचे शिवनारायण भाऊ आहे, अण्णा आहे, आमचे माऊली आहेत, संदीप सर गुंजकर पुण्यावरून या कार्यक्रमाला उपस्थित आहे, संतोष भाऊ वरकड आहे. ही सगळी मंडळी
इतकी मोठी मोठी माणसं सगळी प्रेमानं सोबत आहे, जीवाभावानं सोबत आहे. यावेळेला पैशाचं काम नसतं, पण सहकार्याची भूमिका असली पाहिजे. सहकार्याची भूमिका असली त्यावेळेला वैयक्तिक कार्यक्रमही सार्वजनिक स्वरूपाचे होतात आणि त्यातला हा कार्यक्रम आहे. उपस्थितांना सगळ्यांना वंदन करतो. ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी काही बुद्धी देतील तशी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल मी जो अभंग सेवेकरता निवडलेला या अभंगाच्या द्वारा नामदेवराय आपल्या पूर्वजांबद्दल आपल्या जन्माबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत आहे. मुद्दामच या प्रकरणातला अभंग सेवेला घेतला कारण आपला कार्यक्रमच त्या निमित्तानं चाललेला आहे. आपण ज्या कुळात जन्माला आलो त्या कुळाकडून आपण काही गोष्टी घेऊन आलो, मग त्यांच्याबद्दलची कृतज्ञतेची भावना आपल्या अंतःकरणात असली पाहिजे. जगामध्ये दोन प्रकारची माणसं राहतात. पहिला वर्ग आहे कृतज्ञ लोकांचा. जी कृतज्ञ माणसं आहेत केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून जीवन जगतात. आणि दुसरा वर्ग कृतज्ञ लोकांचा आहे. केलेल्या उपकाराचं विस्मरण ज्यांना होतं ती माणसं कृतज्ञ आहे, आणि केलेल्या उपकाराची जाणीव ज्यांना राहते ते कृतज्ञ आहे. आई वडिलांनी जर आपल्याला जन्माला घातलं असेल, लहानाचं मोठं केलं असेल, कष्टानं आपल्याला काही दान दिलं असेल, जमीन जुमला घर त्यात हाडं मांस रुधिर हे सगळं ज्या वडिलांनी दिलं त्यांच्या प्रती काहीतरी सद्भावना व्यक्त करण्याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे. ही मुलाच्या अंतःकरणातली कृतज्ञतेची व्याख्या आहे. किंवा जेथेची कृपाला ही जे वरू ज्ञानोबारे बोलतात, तेथेची म्हणे वे विचारू तरी मी का भस्मासुर. अर्जुन म्हणे ज्यानं आपल्याला द्यावं त्याच्याच डोक्यावर हात ठेवायचा. म्हणजे भगवान महादेवाला एकानं मागून घेतलं भस्मासुराने, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो जळून भस्मा झाला पाहिजे. भगवान शंकर म्हटले तथास्तु, चल दिलं तुला. तो म्हणे एवढ्या लवकर? अरे दिलं. तो म्हणे ठेवून बघू कोणाच्या डोक्यावर हात, ठेवून बघ. का रे तुझा विश्वास नाही का? तो म्हणे इतक्या लवकर मागितलेली मागणी पूर्ण होते याच्यावर माझा विश्वास नाही. भगवान महादेव म्हटले सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही? अरे दिलं तुला. देवादिदेव महादेव म्हणतात मला ठेव कोणाच्या डोक्यावर हात ठेवायचा. तो म्हणे तर तुमच्याशिवाय माझ्याशिवाय कोण आहे दुसरं, तुमच्याच डोक्यावर ठेवतो. भगवान महादेवाच्या डोक्यावर हात ठेवायला लागला, पुढे पळायला लागले वगैरे वगैरे. खूप मोठी कथा आहे. पण ज्ञानोबाऱ्यांनी ते उदाहरण पाहिलं. ज्ञानोबारे म्हटले का रे भस्मासुरा, जेथेची कृपाला ही जे गुरु तेथेची म्हणे वे विचारू. अरे तरी मी का भस्मासुर. अर्जुन म्हणे अर्जुनाच्या मुखात ज्ञानोबाऱ्यांनी उभी घातली. मी का अर्जुन म्हणजे भस्मासुराचा आहे का? अरे मी सेवक आहे, मी कृतज्ञ आहे देवा. केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा मी माणूस आहे. मी केलेल्या उपकाराला पाठ फिरवणारा माणूस नाही. अनेक माणसं केलेल्या उपकाराची जाणीव ठेवत नाही. आई वडिलांचे सगळे सोळे होतील असं काही सांगता येत नाही, पण ज्या ज्या कुटुंबाने ठेवलं त्याला मात्र त्याचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहत नाही. तू का म्हणे पितृ आशीर्वाद देती तुकोबाराय म्हणतात. कल्याण इच्छिती व्हावे तया. त्या सुनांना सुद्धा धन्यवाद दिले पाहिजे का त्यांनी पॅरालिसिस झाल्यानंतर सुद्धा इतकी त्यांची सेवा केली. अहो त्यांना इतकी हाय शुगर होती, रोज ती भक्ती इंजेक्शन देताना मी पाहायचो इथं आल्यावर. अरे बाप रे. पण नातू कशी असावी. आजोबा आजारी पडल्यावर घर उपवाशी राहिलेलं मी पाहिलेलं आहे. मी पाहिलेलं सांगतोय तुम्हाला. हे काही त्यांची वाहवा नाही बढाई नाही. अरे आजोबा आजारी पडल्यावर घर ज्या घरातलं जेवत नाही त्या घराला गोकुळ म्हणा, दुसरं काय म्हणतात. इथं करोडो रुपये पडलेले घरात लोकांच्या. घरातलं सगळ्यात सुंदर नातं आहे. तो आशुतोष असेल नाही तर मग तो भाऊंचा मुलगा संग्राम असेल. जीव नाही महाराज पोरांनी, त्या पोरींनी नाही पोरांनी नाही. एवढा आजोबामध्ये जीव. आजोबा काही पोनातवांना खेळवत नव्हते, काही नाही. शेवटचा काळ जर पाहिला तर नवीन माणूस त्यांच्या घरी आल्यावर म्हटलं असतं की हे गेले तर बरं होईल, अशी त्यांची अवस्था होती. पण आतापर्यंत घरातल्याही लोकांच्या मुखातून निघतं हे शरीर थकल्यावर बाबाचं आता काय बुवा देवानं नेलं तर बरं होईल. पण स्वप्नात सुद्धा यांच्या नाही. इतकी त्यांच्या वडिलांच्या प्रति श्रद्धा होती. कारण वडिलांनी कष्ट खूप केले. प्रत्येकाचा बाप प्रत्येकाकरता कष्टच करत असतो. आपल्याला त्याची जाणीव फक्त असली पाहिजे. ती जाणीव काही सगळ्यांना राहत नाही. रोज आई वडिलांच्या चरणाला जर आपण हात लावला तर आपल्याला जगातल्या कोणत्याच ऊर्जेची प्रार्थना करावी लागणार नाही. कोणत्याच म्हणतोय मी तुम्हाला नाथ महाराजांच्या मुखातली ओवी सांगतो. भगवंताला भेटायला एक दिवस नारद महर्षी आले
आणि आल्यानंतर खूप आनंद झाला भगवंताला. नारद आल्यावर आईला सांगायला गेले. त्यावेळेला सगळं मुक्त झालं होतं, बंदीशाळेतून बाहेरही काढलं होतं. देवकी मातेला सांगायला गेले, आई नारद येत आहे. वसुदेवांनी ते ऐकलं आणि त्यांनी लगेच त्यांच्या हाताने फुलाचा हार केला, पूजेचं ताट घेतलं, देवकीला बाहेर घेतला आईला, आणि पत्नीला सांगितलं वसुदेव महाराजांनी पूजन कर द्या महाराजांचं. त्यांनी तिलक केलं, औक्षण केलं. कोणाचं? नारदाचं. नारदांचं पूजन केल्यानंतर स्वतः वसुदेव महाराज नारदांच्या पाया पडायला पुढे आले. त्यावेळेला वसुदेव महाराजांचे वाकणं आणि नारदांचं मागं सरकणं सारखंच झालं. तुम्ही माझ्या पाया पडू नका. का म्हटले? तुमचा मुलगा देव आहे. उलट आम्हीच बापा तुमच्या पाया पडलं पाहिजे. एवढा त्रैलोक्याचा मालक तुम्ही आम्हाला दिला, ज्याची आम्ही सेवा करतो. हा काही सामान्य आहे का? त्यावेळेला नारद महर्षींपुढे हात जोडले वसुदेव महाराजांनी. एकनाथी भागवतात नाथ महाराज लिहितात, माझा पुत्र श्रीकृष्ण जान न सांगे चिमज ब्रह्मज्ञान, तोची वंदी माझे चरण म्हणे मी पूर्ण बालक तुमचे. तुम्ही म्हणता माझ्या पाया पडू नका. अहो मी माझ्या पोराच्या पाया पडायला लागलो तर तो पडू देत नाही. तो म्हणतो तुम्ही माझे वडील आहात, तुम्ही माझ्या कसं पाया पडता? तुमच्या पडायला लागलो तर तुम्ही म्हणता तुम्ही देवाचे वडील आहात, आमच्या कसं पाया पडता? अरे आम्हाला द्विधा मनस्थिती आहे ना, आम्ही पाया पडावं कोणाच्या? त्यावेळेला वसुदेव महाराजांनी साष्टांग दंडवत घातले. तुम्ही भागवत धर्मानुगामी, तैज भेटी झाली आम्ही, जै कोटी पुण्य निष्कामी, प्रयाग संगमी केली. नाथ महाराज बोलतात, कोट्यावधी पुण्य आम्ही तीर्थयात्रेला केली. त्यावेळेला आम्हाला या साधूचं दर्शन झालं. पण महात्म्याचं दर्शन घेणं सुलभ आहे. हो, देवानंही लोटांगण घातलं. नारदाची पूजा करायची परमात्मा, वडिलांच्या चरणावर लोटांगण घातलं. त्यावेळेला नारदाच्या डोळ्याला धारा लागल्या, कारण नारदांची आई अपघाती निधन पावलेली होती. भागवतामध्ये त्याचं वर्णन आहे. नारदांच्या आईला सर्पदंशाने जावं लागलं. त्रास झाला नारदांना, आणि त्यांनी वडिलांपुढे देवाला झोपताना पाहिलं. त्यावेळेला घळा 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 पाणी आलं. अरे हा त्रैलोक्याचा मालक आहे, पण बापाच्या पाया पडतो. अरे राम 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 देव. मला असं वाटतं हे ओवी सगळ्यांनी पाठ करून घ्यावी, आणि चित्र एवढं पाठ करून घ्या. त्रैलोक्याचा मालक ज्याच्या फुंकरेनं हे विश्व हालतं, पण तोही म्हणतो माझ्या बापासारखं दुसरं दैवत, पिता स्वयंमेव नारायण. पडून दिलं मा. 300 रुपये रोजदारी ज्या मुस्लिम समाजाच्या पोराची आहे, तो जर संध्याकाळी उंबरठा ओलांडून आत आला तर घरात आल्या आल्या पहिला प्रश्न विचारतो, अम्मा जान अब्बाजांनी कुछ खाया? 300 रुपये कमाई असलेलं पोरग मुस्लिम समाजाचं हर दिवसभर काम करतं, भंगार विकतं, पण उंबरठा ओलांडून आलं की म्हणता अम्मा जान अब्बाजांनी कुछ खाया. 30 शक्कर जमिनी आपल्या बापाच्या आपल्या नावावर आहे, पण आपण कधीच घरी आल्यावर आपला बाप जेवला का हे विचारत नाही, त्याचं काय चाललं हे विचारत नाही. खूप मोठं या मातीचं दुर्दैव आहे. त्यामुळं इथं आलेल्या या भवर परिवाराला जाता जाता हात जोडूनच जा. अरे आपल्याकडून होईल न होईल. बापा करता 13वं घालणारी पोरं या देशात नाही, या जगात नाही, या राज्यात नाही. श्राद्ध लोक देखावा म्हणून करणारे. 7 दिवस इतक्या पाण्यात याला झडीत मोठ आणणं म्हणतात ना, काय गरज आहे? 1 दिवसाचा सेवा केलं असतं, 1 दिवसाचा सप्ताह, 1 दिवसाचं कीर्तन केलं असतं तरी काही कोणी त्यांना नावं ठेवली नसतं, कोणीच म्हटलं नसतं की बापाचा सोहळा केला नाही. 1च दिवस अपेक्षित आहे, 7 दिवस केलं. हे भावनेशिवाय होत नाही. मा फार अंतःकरण पवित्र आहे. नारायण महाराजांचं भाग्य हे काय की त्यांना सोना चांगल्या भेटल्या, कौतुक आहे त्यांचं. अरे आपला पोरगा आपली सेवा करेल यात काय नवल आहे, पण दुसऱ्याची पोरगी तुमच्या घरात आली आणि तुम्हाला मायबाप म्हणून तुमची सेवा करते. मरणाऱ्या माणसाने जाणाऱ्या माणसाने पाठ थोपटून गेलं पाहिजे की बस आता दुसरं देवानं आम्हाला काही होईल. काय म्हणतात परमेश्वराला? जगामध्ये सगळं उद्या पाहता येईल, पण मायबाप मात्र पुन्हा पुन्हा आपल्याला मिळणार नाही. अपार कष्टाने त्यांना आपलं जीवन घडवलेलं असतं. कीर्तनात बसलेल्याला प्रत्येकाला तुमच्या आईने तुम्हाला हाडं दिली, माझ्या आईनं मला हाडं दिली, माझ्या आईने मला मांस दिलं, माझ्या आईने मला रुधिर दिलं.
एखादा मांसाचा तुकडा जर जबड्याचा गेला, तुमच्या मांस कमी पडलं, तर या जगात कोणाचंच मांस तुम्हाला चालत नाही. तुमच्याच मांडीचा मांसाचा तुकडा तुमच्या जबड्याला लावावा लागतो. अख्खा देह तिच्या उदरात तयार झाला. किती काळजी हो. लग्न होईपर्यंत स्वतःचं सौंदर्य, लग्नानंतर तिळमात्र स्वतःकडे जिचं लक्ष नाही तिला आई म्हणतात. काहीच नाही. मग पोरगा हेच त्यांचं आयुष्य. कोणी असू द्या. पूर्वी महिला त्या वराट्यावर पाट्यावर हे वाटायच्या चटणी मसाला. त्या पाट्यावर वाटा 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 चटणी झाली आणि तेवढ्याच बाहेरून आवाज यायचा, आई माझी झाली. माझी म्हणजे शी झाली तिच्या पोराची. हात तिचे चटणीचे. मग त्या हाताने कशी घाण स्वच्छ करेल, पोराला कसं स्वच्छ करेल. भरलेल्या मिरचीचे हात घेऊन नवऱ्याकडे आली आणि म्हणे, मालक तेवढं जरा आपल्या बाळाची घाण तुम्ही धुवा आजच्या दिवस. तो म्हणे, मी मृदंग अलंकार आहे. ते म्हणे, तुम्ही मृदंग अलंकार असा नाही तर ह भ प असा नाही तर प पु गु असा. तुम्हाला बाळाची घाण धुवावी लागेल. नवऱ्यानं धुतली. अरे काय बाई हो, नवऱ्याला काम सांगते. नाही हो, नवरा सुद्धा लेकराच्या जन्मानंतर जिच्याकडं 2 नंबरला येतो त्याचं ते उदाहरण आहे. तिच्या प्रेमाचं ते प्रतीक आहे. मालकही नंतर, अगोदर माझं लेकरू. ही ज्यांची भावना आहे ती आई वडील असतात. त्यामुळं त्यांच्या प्रती जे काही करता येईल ते जन्मभरही करा आणि त्यांच्या पश्चातही करा. तुम्हाला 100% आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे काही विशाल महाराज खोलींनी सांगितलेलं नाही, आपल्या पूर्वसुरांनीच त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळं वडिलांकडून आईकडून आपण काही गोष्टी आणत असतो. काय आणत असतो? सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुर्यः औदार्य वंश पुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान. स्वतःच्या पुण्याईनं, वंशाच्या पुण्याईनं, बापाच्या पुण्याईनं आणि आईच्या पुण्याईनं. शीलवान मुलगा जन्माला येतो आईच्या पुण्याईनं, विद्वान मुलगा जन्माला येतो बापाच्या पुण्याईनं, उदार मुलगा जन्माला येतो वंशाच्या पुण्याईनं आणि भाग्यवान मुलगा जन्माला येतो स्वतःच्या पुण्याईनं. याच्या उलट आहे, उन्मत्त मुलगा जन्माला येतो आईच्या पापानं, मूर्ख मुलगा जन्माला येतो बापाच्या पापानं, दारिद्री मुलगा जन्माला येतो वंशाच्या पापानं आणि अभागी पोरगा जन्माला येतो स्वतःच्या पापानं. विठ्ठल सुशीलो मातृपुण्येन. काही मुलांचं शील खूप चांगलं असतं. शील आईकडून येत असतं. आपल्याला ज्ञानोबर आहे तुकोबर आहे आवडायला लागले, त्यांच्या विचारात परमार्थ करावा वाटला, वारी करावी वाटली, व्रताचरण करावं वाटलं, आपलं चारित्र्य सुंदर ठेवावं वाटलं, समजावं आपल्या आईची आपल्यावर कृपा आहे. ज्याच्या रक्तात खोट आहे त्याच हे सगळं बिघडलेलं असतं आणि त्याला रक्तात खोट लागते. महाराज, रक्तात खोट असल्याशिवाय तुमची नीतिमत्ता बदलूच शकत नाही. काही करा तुम्ही, ज्याची वेळोवेळी भूमिका बदलते त्याच्या आईचा इतिहास तपासून पाहायला पाहिजे. तसं होत नाही. आपल्या आईचं जर आपल्यावर पुण्य असेल, आपल्या आईनं आपल्या जन्माकरता प्रार्थना केलेली असतील तर निश्चित कीर्तनाला बसलेल्या प्रत्येकानं स्वतःचं जीवन तपासून घ्या. आपल्यावर आपल्या आईचे उपकार आहे. सुशीलो मातृपुण्येन. आईनं पुण्य केलं म्हणून तुमचं शील चांगलं आहे. आईच बाळाचं शील चांगलं ठेवू शकते. पितृपुण्येन चातुर्यः. बापाकडून माणसं चतुर होतात. तुकाराम भाऊ, तुम्ही गॅरेजचं काम कोणाकडून शिकले? बापाकडून माणसं चतुर होत. ही इतकं चतुर कुटुंब आहे, वडिलांमुळे चतुर आहे. त्यांची एक मुलगी शिक्षिका आहे, त्या जिल्हा परिषद शिक्षक आहे. हो, नातोंड त्या मुलीचा मुलगा आता कुठे आहे? तो दिल्लीला आहे. हा, त्या आशुतोष, तुम्ही सरांचा पोरगा. दुसरे सर त्यांचे मोठे चिरंजीव संतोषराव टीचर आहे, हुशार आहे.
चातुर्य बापाकडून येत असतं. पोरही हुशार आहे, भक्ती हुशार आहे, प्रचंड हुशार आहे शाळेमध्ये. त्या संग्रामचा पहिला नंबर आहे शाळेत. वास्तविक त्यांना काही हे घेऊन बसत नाही, काही नाही, पण ते वंश परंपरेनं माणसाचं कडं चातुर्य येत असतं, बुद्धी चातुर्य. काही लोकांचा मेंदू पाहिला, त्यांची विद्या पाहिली की त्यांची विद्या नांदायला गेलेली असते, विद्याच नाही त्यांच्याकडे. काय काय बुद्धी आहे का काय. मी तर म्हणतो तो भाऊ कदमचा बाप काय हुशार असेल. आपला बाप जर इतकं डोकं चालू शकतो समजा, तर भाऊ कदमचा बाप कसा काय डोकं आहे त्या भाऊ कदमला त्याच्या बापाच्या बुद्धीचा अंदाज लावू शकत नाही. काही विचारा, काहीच काहीच उत्तर देत होते, हजार जबाब एकदम. म्हणजे भाऊला विचारलं का रे भाऊ लग्न झालं का, झालं म्हणे. अरे बाप, कर्नाटकाचा माणूस होता. भाऊनं त्याला विचारलं का रे तुझं झालं का, तो म्हणे माझंही झालं. काय म्हणता रे कर्नाटकात लग्नाला, तो म्हटला कल्याण. त्यानं याला विचारलं का रे महाराष्ट्रात लग्नाला काय म्हणता, हा म्हणे वाटोळ. पण हे सांगता आलं पाहिजे ना तितके हजार जबाबीपणानं. त्याला चातुर्यच लागतं. मान काय चातुर्य. अहो त्या प्राध्यापक अत्रेंच्या कॉलनीमध्ये गाढव मेलं, पण ते नगरपालिकेत गेले सांगायला आमच्या कॉलनीत गाढव मेलं बुवा. तिथे कर्मचारी विचित्र होता. ते म्हणत मुळात तुम्हीच तर घाण काढणारे लोक आहे, काढून टाका ना तेवढी. गाढव मेलं हे का सांगायला यायचंय का, काढून टाका तेवढी. ते म्हटले आम्ही काढणारच आहे, पण भाऊबंद मेल्यावर कळवलं पाहिजे म्हणतात. याला चातुर्य म्हणतात. ठोक्याच ठोका. जसं काम पडेल. बिरबलाचं चातुर्य पहा तुम्ही, त्याच्या आई वडिलांची पुण्य आहे. तुम्ही बिरबलाच्या आईचं चरित्र वाचा. का तो डोकेबाज निघाला. त्याचा जन्म अशा काळात होता जालनेकर की त्या काळात पोरग दरिद्री होईल आणि त्या काळातलं पोरग निर्बुद्ध होईल. तो काळ असा होता, निर्बुद्ध आणि दरिद्री दोन दोष घेऊन पोरग जन्माला येईल. पण एक प्रहराचा काल जर त्या माऊलीची डिलिव्हरी प्रसूती उशिरा झाली तर ते पोरग विद्वान होणार होतं. ही बातमी बिरबलाच्या आईला एक ब्राह्मण देवानं सांगितली. आणि ते वैद्य राजा आले. तिनं काय केलं माहितीये तुम्हाला, दोरखंड घेतलं आणि आपले दोन्ही पाय पायाला पाय बांधले. हे तळपाय दोन्ही पाय पायाला बांधले दोरखंड घेऊन. आणि त्या वैद्यराजाला सांगितलं तुम्ही माझ्या बापासारखे मला इथं भिंतीला उभं करा, खाली मुंडकं आणि वर पाय. तसंच केलं. 3 तास त्या बाईनं शीर्षासन केलं. 4थ्या तासाच्या पहिल्या मिनिटाला ज्या वेळेला तिला खाली उतरवलं त्यावेळेला तिनं एका विद्वान मुलाला जन्म दिला होता, त्याचं नाव बिरबल आहे. ते माय सहन करू शकते, बाप सहन करू शकतो चातुर्या करता. म्हणून तो किती हुशार होता. त्याचं डोकं पाहतो. तो एक दिवस पूजा करत होता घरी आणि तेवढ्यात त्याला बादशाचं बोलावणं आलं. अरे बिरबल हाजीर हो, दरबार मी बुलाया. अरे बापरे. ते गेलं दरबारात पूजा सोडून. आता राजा जरा गुडघ्यातच होता. तो म्हणे काय राजे, अरे आपल्याला जरा फेरफटका मारून यायचंय. तो म्हणे आता, हो चला. निघाले. त्याला तुळशीचं झाड दिसलं. तो म्हणे आपलं दर्शन जरा आलाच तुळशी माईचं आणि पूजा अर्धवट राहिली. आपण तुळशी मातेला इथं प्रदक्षिणा घालू. प्रदक्षिणा तुळशीच्या. त्यानं तुळशी मातेला प्रदक्षिणा घातली. त्या बादशाहनं विचारलं बिरबल ये क्या है रे. तो म्हणे ये हमारी माता है. अरे बापरे, तुम्ही यार लोग किसको भी माता बना लेते हो. त्या बादशाहनं ते तुळशीचं झाड धरलं, उपटूनच टाकलं महाराज. असा राग आला बिरबलाला. थांब म्हणे तुझा. तो चातुर, फार चतुर. पुढं चालत राहिला. त्यानं एक आग्याचं झाड पाहिलं. आग्या माहिती तुम्हाला काय करत ते. आग्या. या आग्याचं झाड पाहिलं. त्या आग्याच्या झाडाला प्रदक्षिणा घातली बिरबलानं. काय म्हटलं त्याचं त्यालाच माहित. तो बादशाह म्हणे बिरबल अरे ये क्या है. तो म्हणे ये हमारी पिताजी है. आता ज्यानं माय उपटून टाकली तो बाप ठेवीन तडी. यानं बापी धरला हातात, आख्या अंगावर आग्या. अरे बापरे बिरबल. तो म्हणे मी तुम्हाला सांगत होतो आमची आई फार साधी बुडी, तुम्ही आमच्या बापाच्या नादी लागू नका, तो मोठं खराब आहे. पण ठोक्याच ठोका, फार चतुर. जसं पाहावं तसं चातुर्य त्याच्या. कोणाकडून येतं. पितृपुण्येन चतुरहा. चला पुढं. औदार्य वंश पुण्येन. माणूस उदार असला धर्म कार्यामध्ये, गायी करता धर्मा करता
आपल्याला जर काही द्यावं वाटत असेल तर देण्याची संधी सुलभ मानली पाहिजे. काही लोकांना देण्याकरता, हो, आज मला दुपारी पासपोर्ट बाबाचा फोन आला संजय महाराजांचा, तुमच्या घरातच आला. ते म्हटलं विशाल इथं खामगावला एक गोशाळा आहे रे, आणि ते जरा गळते, तिथं गायी खूप आहेत, काय केलं पाहिजे. म्हटलं तुम्ही सांगा बाबा. म्हणे आता आपल्याला थोडंसं वेळ जाईल पैसे गोळा करता करता, मी शेळ उभं करतो, संपर्क साधत्यांना पत्र टाकून दे. जर आपल्या श्रीगुरूंनी आपल्याला एखादा आदेश केला तर आपण ते भाग्य मानलं पाहिजे. मी सकाळपासून एवढा प्रसन्न, मी शिवराम महाराजांना घरात आहे म्हटलं प्रसन्न नाही. मला असं वाटत होतं आपण बाबांना फोन करावा, कारण आपण जेव्हा जेव्हा काही द्यायचं झालं, काही आपल्याला करायची इच्छा असेल तेव्हा आपण त्यांना फोन करतो, त्यांना आपल्या आठवणीनं समजावा आपल्यावर आपल्या वंशजाची काय कृपा आहे की देण्यास आपल्या पूर्वजांनी आपल्याला पात्र ठरवलं. अरे देण्यास पात्र पूर्वज ठरवत असतात, तुमचा पैसा ठरवत नसतो. पैसा तर नोट दरवाजा ओढला की बंडल बाहेर दिलीत का पैसा आहे लोकांच्या घरात, पण अर्ध घर हात मिळालंय, अर्ध घर प्युअर झांबलं घर, काही सुचत नाही कोणाला. म्हणजे घरात स्वयंपाक तयार आहे, हॉटेलला जाऊन जेवण येतात, इतकं मॅड घर आहे. काय करतात ते, चातुर्यही नाही आणि काय त्यांच्या घरात सेवाही नाही. चला, पण पूर्वजांची कृपा माणसाचा पैसा सत्कार निलावत असते. औदारी वंश पुण्येन अनात्म पुण्येन भाग्यवान, म्हणून स्वतःच्या पुण्येनं भाग्यवान होतो. कुलवान, रूपवान, शिलवान, धनवान या गोष्टी जाऊ द्या, पण आयुष्यविन लक्षणे, सिसेविन अलंकारणे, ओरेविन ओढावणे विटंबुगा. खूप लक्षणानं भरलेलं जीवन आहे, आयुष्य नाही, शून्य किंमत. दागिन्यानं कपाट भरलेलं, फक्त घालणारीला नाक नाही, शून्य किंमत. सारं वराड आलंय, फक्त नवरदेवाला नाही, शून्य किंमत. फुल नाही ती वेली कशी, लोभी नाही ती वेश्या कशी, चतुर नाही तो व्यापारी कसा, चोरी करत नाही सोनार असून सोन्याच्या धंद्यात डाग मारत नाही, सोनार कसा, अंतकरणात दया नाही, साधू कसा, आणि मानवी नरदे घेऊन जन्माला येऊन जन्मदात्या पित्याचे आणि आईचे उपकार मानत नाही, मानवी नरदेह कसा. मग तो संताचा असू द्या, तुमचा माझा असू द्या, देवाचा अवतार असू द्या. आपल्या आईचं दूध पिल्यानंतर तिचे उपकार मानावे लागतात. दूध पाजणारी पुतना असली तरी माय म्हणावं लागतं. जी विषाची असताना पाणी मारू आली, विषय घेऊन आणि जसताना पुतना घेऊ आली प्राणा, तीही कृष्ण संगे जाना, तय क्षणी उतरती व्यभिचार संगती, गोपी उतरल्या नेनो किती. व्यभिचाराच्या भावनेला आलेल्या गोपिकांना हा जर आई म्हणत असेल, हा जर माता म्हणत असेल, हा जर बहीण म्हणत असेल, हा जर माझा सखा विरळा म्हणत असेल, सगळी नाते त्या गोपिकांबरोबर जोडत असेल, तर याचा अर्थ देव कृतज्ञ आहे, संत कृतज्ञ. कृतज्ञ मात्र फक्त जीव आहे. जीवाला कृतज्ञता कळावी याकरता संत काही ठिकाणी कृतज्ञतेची वचनं वापरतात. ते कशाबद्दल की आम्ही आमच्या कुळाला धन्यता दिली तर निदान या गाथेकडे पाहून इथं बसलेले लोक सुद्धा कधीतरी आपल्या आई वडिलांना, आपल्या वंशजांना धन्यता देतील. ज्या वेळेला नामदेवरायांकडं 5 वर्षाच्या रूपामध्ये परमात्मा भेटायला आला, पुरावा 5 वर्ष नाम झाला, विठोबारच्या आला, विठोबार चालू करा आ 5 वर्ष नामा झाला, विठोबार शासी आला, 5 वर्ष साहेब आले म्हणजे पालकमंत्री झाले आपल्याकडे. पंकजाताईची फार खास आहे, ते जवळचे पंकजाताईंचे, त्यांना फार संबंध जोपासता येतात गोगे साहेबांना. त्यांच्या गावालाही गेलो, शिवसेनेचं जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत असताना चांगली संधी त्यांना परमेश्वरानं मिळून दिली. चला वा, 5 वर्ष नामा झाला. हा स्टेज, वा स्टेज गोगे साहेबांनी दिलं. सांगा एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता.
वंशाची पुण्य आहे. देणारा भेटला म्हणजे वंशाची पुण्यही समजायची. देणाऱ्याच्या आता इथंही कोणाच्या काय मनात येईल सांगता येत नाही. माझे 3-4 बोट अजून रिकामी. कोणाचा बाप किती पुण्यवान होता काही सांगता थोडी येईल बसलेल्यांचं. कोणाच्या काय मनात येईल काही सांगता येत नाही. महाराज बरेच लोक भेटतात, बिचाऱ्यांचे पूर्वज फार भाग्यवान असतात. भेटा मला कीर्तन झालं घ्या. विठ्ठल विठ्ठल बोला 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 कुंडली हो चला. मग 5 वर्षाच्या रूपामध्ये जर नामदेवरायांना परमात्मा भेटत असेल आणि देवाच्या मुखात श्रीमुखात 2 घास नामदेवराय घात असतील, देवाला रोज नैवेद्य जेव घालण्याचं काम नामदेवरायांना दिलेलं, त्या नैवेद्यात देव जेवला यात काय नवलंय. अहो देवानं खाता खाता नामदेवरायांना भरावं. त्यावेळेला ही कीर्ती जगभर पसरली. त्यावेळेला लोक नामदेवरायांकडे यायला लागले आणि दर्शन घ्यायला लागले. नामदेवराय म्हटले आमच्या पाया पडायचं नाही, आमच्या पांडुरंगाच्या पाया पडायचं. पण नामदेवराय तुम्ही किती भाग्यवान आहे की तुम्हाला 5 वर्षात देवच पाहायला भेटला नाही लोकांना, तुम्हाला देवाला जेवू घालता आलं. त्यावेळेला नामदेवराय म्हटले हे भाग्य माझं आहे. पण माझं भाग्य कोणामुळे उदयाला आलं तुम्हाला माहिती आहे का? त्याचं उत्तर नामदेवरायांनी सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात दिलं. माझा जन्म धन्य माझा वंश. काय धन्य आहे माझा जन्म तर धन्य आहे, पण खरं तर माझा वंश धन्य आहे. धन्य विष्णुदास स्वामी माझा
हे स्वामी हे पद नामदेवरांच्या वडिलांकडे लावायचं. अहो आमच्या वडिलांनी विष्णूची सेवा केली नसती तर कसला नैवेद्य, कसलं ताट आणि कसला देव हो. आमचा बाप पुण्यवान आहे की आमच्या वडिलांनी आम्हाला या पदापर्यंत आणलं, या जागेवरती आणलं. जेव्हा जेव्हा तुमच्या पदरात यश पडत असेल तेव्हा त्या यशाचं श्रेय आपल्या वडिलांना दिलं पाहिजे. जेव्हा जेव्हा पडेल तेव्हा हिंदवी स्वराज्य, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. श्रींची म्हणजे कोणाची? शिवरायांची. अहो ही खरी इच्छा शहाजीराजांची आहे आणि ती पूर्ण व्हावी ही खुणगाड बांधली छत्रपती शिवरायांनी. उभं आयुष्य वेचलं त्या इच्छे करता आणि बापाच्या इच्छेनं तेव्हा जेव्हा ते निर्माण झालं त्यावेळेला सगळं श्रेय वडिलांच्या चरणावर. 6 जून 1674 शिवराज्याभिषेकाला एकमेव असा दिवस आहे ज्या दिवशी महाराजांच्या डोळ्यात पाणी. एकमेव. आता महाराजांच्या चरित्रात महाराज रडले, डोळ्याला धारा लागल्या, आनंदाश्रू आले नाही. कारण मोठ्याला सगळ्याच भूमिका निभाव्या लागत असतात, भावनेत खचून चालत नाही. पण डोळ्यात पाणी आल्यानंतर आऊसाहेबांनी विचारलं, शोभा काय झालं रडायला? आऊसाहेब आमच्या डोळ्यात आलेलं पाणी याचं कारण तुमच्या कपाळवरचं कुंकू नाही म्हणून. अहो आज हे स्वराज्य पाहायला आमचा बाप पाहिजे होता. ज्याची ही इच्छा होती तेच आज नाही. सगळं जग माझं कौतुक करतंय पण कौतुकाची थाप माझ्या पाठीवर हाणायला मारायला माझे वडील मात्र आज हयात नाही. हे सगळं माणसाला मिळतं, वडील नसले मग ते श्रेय देता येत नाही. पण नामदेवराय म्हटले आमचं भाग्य आहे. धन्य माझा वंश, धन्य माझा जन्म, धन्य माझा वंश, धन्य विष्णुदास स्वामी माझा. जेव्हा 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 काही चांगलं झालं तेव्हा तेव्हा नामदेवरांनी त्या यशाचं श्रेय वडिलांनाच द्यावं. प्रसंग अनेक आले आयुष्यामध्ये पण श्रेय मात्र नामदेवरांनी इतरत्र कुठं जाऊ दिलं नाही किंवा दिलंही नाही. हे प्रमाण कधी नामदेवरांच्या श्रेयामध्ये म्हणायचं. कधी म्हणायचं? अहो ज्या वेळेला नामदेवरांची पत्नी चंद्रभागेवर कपडे धुवायला गेल्या, अनेक वेळचे प्रसंग आहे पण एका दिवशीचा प्रसंग फार चांगला सांगितला जातो. नामदेवरांची पत्नी गोनाई राजाबाई, त्या राजाबाई ज्या वेळेला कपडे धुवायला गेले त्यावेळेला फक्त टोपलं धुण्याचं खाली उतरवलं महिला मंडळी. आता बऱ्याच जणींना हे टोपलं वगैरे न्यायचं कामही नाही. आता वॉशिंग मशीन आला आपल्या घरात. आता या काही गोष्टी चित्रात दाखवाव्या लागतील. पुढे धुणाऱ्या बाया, भांडे घासणाऱ्या बाया, धोतर पातळ चित्रात. याला धोतर म्हणत होते. हे 9 वार 10 वार असायचं. याला नेसायच्या 2-4 पद्धती होत्या. ते दाखवावं लागेल. सरनं नेसलं वा धोतर, वा सर मानावं लागेल. जॉकेट बी कुर्ते माया पाया पडायला आले. म्हटलं कोण महाराज आले बाबा. पण तेव्हा पाहिलं मी भोर महाराज होते. संतोष सर टीचर आहेत ते स्वतः. पण पहिल्या दिवसपासून मी पाहतोय सर उभे आहे की नाही. यालाच तर खरा आनंद म्हणता. आपल्या घराचा सोहळा आहे काय लाजायचं. लाज भय शंका दुरावीला मान, गाये नाचे उळे आपुली या छंद. आपल्या छंदात जगा नाही तर माणसं कोणालाच घोड्यावरही चालू देत नाही, पायदलही चालू देत नाही. आपलं जसं आपल्याला वाटेल तसं आपल्या आनंदात आपल्या मस्तीत जीवन जगायचं, आपल्या आनंदात राहायचं. बायका ते लग्नामध्ये 3-3 तास लेट होऊन राहिलं. आता आमच्या भागात 3 तास एक लग्न लेट झालं. नवरीच आली नाही. फार म्हटलं नवरी आणा, नवरी आणा. त्यावेळेला निरोप आला नवरीचं तर केव्हाच झालंय, मग उशीर काय? नवरीच्या मम्मीची तयारी झालेली म्हणे. आता नवरीच्या मम्मीच्या तयारीनं जर 3-3 तास लग्न लेट होऊन राहिले तर गच्चीच दाबा की नवरीच्या आईची फक्त. अरे हे माणसं इतक्या वेळेचे रिकामे बसले, तू काय तयारी करून राहिली? आता कावळ्यानं किती घासलं तर मूळ रंगाला चकाकी चढेल. आता काही औचित्य नाही, काही नाही. पण नवीन पद्धती, नवीन ट्रेंड सुरू झाली. जुनं होतं ते महिलांचा शृंगार कुंकूवरून दिसायच्या. असं कुंकू लावायचं खोल एकदम मोठं, धरूनच कुंकू दिसायचं. त्याचा अर्थ असा होता की जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य. आता काही काहीचा धनी दुर्बीन न पायावर आला. दुर्बीन धनी आहे की नाही? आहे. बरं साडीवर मॅचिंग धनी झाला. आता जशी साडी तसा धनी. ज्या दिवशी हिरवी साडी त्या दिवशी धनी हिरवा, ज्या दिवशी साडी लाल त्या दिवशी धनी लाल. आणि धन्यानं काही अपेक्षा करू नये की तो कायम गर्दनीच्या डोक्यावरच राहील.
बरेच धनी आम्ही बाथरूम मध्ये दुसऱ्याच्या गेल्यावर काढून टाकतो. वा धन्य माता पिता तयाचिया तयाचिया. काय मावले हो. अरे काही गोष्टी फार सुंदर आहे, त्या आपण आदरानं स्वीकारल्या पाहिजे. जुन्या महिलांचं फार चांगलं घेणं. जुन्या महिलांची नावं बघा तुम्ही, त्यांनी घेतलेली. काय महिला नावं घ्यायच्या. येत होते जात होते खिडकी वाट पाहत होते. येत होते जात होते खिडकी वाट पाहत होते. खिडकीला 3 तारा अडकी, त्याला घुंगर 12, पान खाते 13. घाम येतो झरा झरा, नवरा घालतो विंधन वारा. तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी. सुपारी देते वाण्याला, हंडा घेते पाण्याला. पाणी आणते आळाचं वाडा, बनते भिंगाचा. वाड्यात वाडे 7 वाडे. आतल्या वाड्यात घातला पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीवर कप, कपावर घालते घडी, घडीत वाजला एक. आणि पांडुरंगाचं नाव घेते मी मुक्ताबाईची लेख म्हणून महिला म्हणायचं. आता बाया नाव. अरे बापा 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 बापा. एक तर म्हणे केंद्रात केंद्र, दूध डेअरी केंद्र. मला भेटलं काय बेंद्र. आता मरण म्हटलं त्या नवऱ्याला बीपीची गोळी चालू करावं लागेल. जुन्या महिलांनी जे जे सांभाळलं ते खरंच चांगलं होतं. कालही चांगलं होतं, आजही चांगलं आहे, उद्याही असेल, यात प्रश्नच नाही. पण अगोदरच, आता नाही. चला, त्यामुळे आता हे दाखवावं लागेल चित्रात. आता धुणं धुवायचं नाही, भांडी घासायचं नाटक मोडलं म्हणून आपल्या घरात आजार वाढले. रोज घरी धुवायला तुम्हाला वॉशिंग मशीन असली तरी धुणं धुवा. धुणं धुणारीची तब्येत कधी बिघडत नाही. का? कष्ट आहे ते शरीराला. स्त्रीचं शरीर पुरुषापेक्षा अधिक पटीने फुलत असतं. अधिक पटीने आजार तिच्या जन्म जे येतात. का? कारण तिला अनेक गोष्टींचा, तिचं बाळांत झालं तर बाळ, नाही तर अंत, असा अर्थ आहे त्याचा. बाळांत. अनेक मेडिसिन घेऊन आता आरोग्य खराब होतंय महिलांचं. अरे 90% बायकांनी आपल्या पोराला जन्म देण्याकरता शिजरमध्ये आपलं सौंदर्य दानच करावं लागतं. पोट चिरल्यानंतर त्याचे डाग आयुष्यभर जात नसतात. पोटावरचे डाग जातात माऊलीच्या? जात नाही. आपल्या घरी आई मावल्या, सगळ्यांना आपल्याला जाणीव आहे. पण काम करा. रिकाम्या कष्टाचं शरीर त्रासदायक असतं, ध्यानात ठेवा. जी स्त्री काम करते, जो पुरुष काम करतो, रोज आपलं अंग घामाने भिजलं पाहिजे. रोज. आपल्याला काय लाज आहे? आपल्या घरचं कामं करायची. एका गाईचं शेण आपण आपल्या हाताला काढलं, काय अडचण आहे? आपल्या गाईला, आपल्या म्हशीला आपण पाणी पाजलं, काय अडचण आहे? पण आता चित्रात थोड्या दिवसानं तुम्ही थांबा. भान नाही राहिलं, बाजार करण्याची अक्कल राहिलेली नाही. तरुण पोराला, तरुण मुलीला. आता परवा एक बाई माया पाया पडायला आली. तिची सून माया पाया पडली. ती म्हणे, बाबा माझी सून आहे, परवा लग्न झालं, आले नाही तुम्ही? सगळेच होते, सगळे महाराज लोक आलते. म्हटलं म्हणूनच आलो नाही मी, मलाही काम होतं जरा. म्हटलं सगळे आले, आपण काय गर्दी करता? पण तुम्ही बाबा माझी सून आहे म्हणे, परवाच झालं लग्न, घे बाई महाराजचं दर्शन. मी 100 रुपये काढले दिले त्या पोरीच्या हातात. म्हटलं चांगली आहे. अहो म्हणे परवाच झालं लग्न. म्हटलं चांगलं शिक्षण दिसते बाईचं, खूप शिकेला म्हणे ते. म्हटलं असं काय? वा. पण तुम्हाला कसं माहित म्हणे बाबा? म्हटलं तिनं खाली टमाटे ठेवले पिशवीत, टमाटीवर बटाटे ठेवून राहिली. माहिती तेव्हा त्यांना म्हटलं की शिक्षण बरं आहे, की शिक्षणाशिवाय नाही होत. परिस्थिती झाली आता. बाजार नाही, हळद नाही, ते भाजीपाला नाही, दळण नाही, कांडण नाही. चला जाऊ द्या. राजाबाई धुणं धुवायला गेल्या. कुठं गेल्या? बोला जरा पटकन. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कुठं गेल्या धुणं धुवायला? चंद्रभागेवर. आणि टोपलं धुण्याचं खाली काढलं. जसं टोपलं खाली ठेवलं तशीच तिथं धुणं धुवायला एक कमळा नावाची स्त्री आली. ती राजाबाईची मैत्रीण होती. राजाबाईला प्रेमानं राजे म्हणायचे सगळे. राजे. हा. तिनं कमळजीला पाहिलं. तिनं खाली ठेवलेलं टोपलं उचलायला सुरुवात केली. ते म्हणे कुठं चालली? ते म्हणे तू इथं धुणं धुते का? हो. मग मी पुढं जाते जरा. का ग? नाही नाही, तुझं धुणं घेऊन घे, मला जरा लवकर आवरायचंय, गप्पांमध्ये आपलं धुणं राहून जाईल. तिनं न सांगताच एकदम टोपलं उचलून पुढे निघून गेली. ती कमळाचा म्हणे हे असं करत नाही, का केलं असेल? पुन्हा तिच्याकडे गेली. पाहिलं, हात धरला तिचा. राजे काहीतरी दुःख आहे तुझ्या मनात. तुला माझी शपथ आहे, मी तुझी मैत्रीण आहे. सुख दुःख कोणाजवळ सांगितले पाहिजे राजे. मनात ठेवू नको. बाई काय झालं तुला? ती म्हणे कमळजे तुला माझी आण आहे, कोणाला सांगू नको. पण माझ्या नवऱ्याला कपडेच नाही घालायला. मी जे धुवायला आणले ते कपडे नाही, ते रक्ते. सुंबाचा करदोडा रक्त्याची रंगोटी नामा वाळवंटी
वाटतं भजन झालं शेवटचं, भजनातलं आवडतं शेवटचं. बघा मी यांच्या भजनाचं फार प्रिय बरं का. मी यांच्या भजनानंच खरं प्रेमात पडलो. आधी आमचे दाभडे गुरुजी, संतोष महाराज वा फार गोड, अगदी भावंडासारखं इतक्या वर्षात बिचाऱ्याने आम्हाला जीव लावला, प्रेम दिलं. आणि प्रेमळ माणसं काय असतं, काला देतो देव पण अवगुणही खूप देतो. तसं नाही, आपल्या क्षेत्रात एखाद्या वेळेला गुण कमी असलं तरी चालेल, पण आपल्या बोलण्यानं कोणी दुखू नये, आपल्या वागण्यानं कोणाच्या अंतःकरणाला ठेस पोहोचू नये. आणि मी तशा माणसांवर प्रेम करणारा माणूस आहे महाराज. मला आवडतं, मला जीवाभावापासून. मी म्हणूनच तुळशीराम गुरुजींना म्हटलं तुम्ही या, गाण्याचं सोडून द्या. भेट झाली बरं वाटतं, कारण आपलं जीवन धावपडीचं, त्यांचंही जीवन धावपडीचं. कायम आनंद. गाडी घेतली त्यांनी आनंद. संतोष महाराजांनी संस्था टाकली, आम्हाला वाटलं आम्ही संस्था टाकली. आमच्या संतोष महाराजांचा मध्ये अपघात झाला, सगळा परिवार, आमावली परिवार, मुक्ताबाई परिवार रडत होता. अरे संतोष बोलणं बरं नाही, संतोष कायम फोन. त्यांच्याशी बोलणं होत नव्हतं, पण भाऊ आबा हे सगळे माऊली सगळेच. अरे सुखदुःखामध्ये तुमचा पैसा कामाला नाही येत. कोरोनात तर करोडपतीच्या अवलादी होत्या, पण काय कामाला आलं, नोटा. नोटांचे बंडलाचं सरण केलं तरी माणसं जळतील, एवढा पैसा द्यायला लोक तयार होते की डॉक्टर तुमचं घर भरून देतो आम्ही. तो म्हणे भाऊ माझं घर भरून उपयोग काय. अरे पण सिलेंडर भरलेलं पाहिजे ना ऑक्सिजनचं, ते नाही आहे माझ्याजवळ, आता देऊ काय. कामाला पैसा येणार नाही. एका सुफी संताचं वाक्य आहे, मिली ती जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन जिंदगी का सारा वक्त निकल गया कागज के टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे दोस्तों इतना कमा कर. अरे ना कफन में जेब है ना कब्र में अलमारी, ये मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते. ज्याच्या ताब्यात आपलं मरण आहे तो नवीन 2000च्या नोटा पाहत नाही. भारीत भारी सोन्याची चेन गळ्यात घातली, चोराचं लक्ष जाईल, पण वारकऱ्याच्या सभासदात राहून माळ गळ्यात घातली, पांडुरंगाचं लक्ष जाईल. चोराचं लक्ष आपल्यावर पडल्यापेक्षा देवाच्या लक्षाकडे चला, ज्ञानोबारांच्या लक्षाकडे चला, पंढरीनाथाच्या लक्षाकडे चला. इकडं तिकडं काय जात. जेव्हा बघा हे शिवराम महाराज बोराडेनं 14 वर्षापासून माझे मित्र, 14 वर्ष आले असते. मी रेल्वेनं जायचो कीर्तनाला, रेल्वे. तेव्हा शिवरामबाला घरही नव्हतं, नाशिकचं काही नाही, भाड्याच्या घरात राहत. आता तर त्यांचे 2 चांगले घर आहेत नाशिक शहरात, एकदम VIP एरियात. पण त्यांनी अशा ठिकाणी क्लास घेतली गाण्याची, पोरांना शिकवलं. सय्यद पिंपरी नावाचं गाव, मुस्लिम समाजाचा प्रभाव असलेलं गाव, तिथं भजन व्हावं त्यांनी क्लास घेतली, अनेक गोष्टी केल्या. देव तुम्ही सेवा करा, रिकामत ठेवत नाही. मा सिग्नल आहे का भाऊ कीर्तनाचा वगैरे, कारण भवर परिवार काय करेल सांगता येत नाही. मी मगाशी BMW आलो, BMW. मी असा W करून गाडी पाहत होतो की BMW कशी हो, पण BMW ते म्हटलं रोज एका हरणे बाबांना त्यांनी अँबॅसिडरमध्ये बसवलं. क्षणभर असं वाटत होतं उतरूच नाही त्याच्यातून, घेऊन जावी. मी त्यांना किंमत विचारली केवढ्याची, म्हणलं 83 लाखाची. म्हटलं बापा रे 83 लाख. अर्धा तास कीर्तन लेट केलं बरं का. मी म्हणतो चालू करा चालू करा चालू. ते म्हटले BMW यायची, BMW आल्याशिवाय महाराजांना न्यायचं नाही. तुकाराम भाऊ म्हणजे आमचा हौशी माणूस आहे, फारच हौशी. एकदा तर मला म्हणत बाबा नाही तर आपण व्हॅनिटी व्हॅनच बनवू. म्हटलं एवढ्या इनोवातच लय घोडे लावून राहिले लोक, राहू द्या. फार जिरली आपली आता, म्हणजे इतकी जिरली काही जिरायची राहिली नाही. रोज सकाळी उठलो की एक ताप माझ्या पाठीमागे असतो रोज. काय करू, पण मी त्याचा आनंद घेतो आता. जगाकडे ध्यान द्याल. मी एक वाक्य सांगतो तुम्हाला, जीवनात सगळ्यांना सिरियसली घेऊ नका. काही लोकांमध्ये रक्तगट सोडून दुसरं काहीच पॉझिटिव्ह नसतं. कोणालाही सिरियसली घेतात. अरे कोणा वाचून कोणाचंच कधीच काहीच बिघडत नाही. आपलं बिघडू शकतं, आपल्या वाचून कोणाचं बिघडत नाही. एवढं ध्यानात ठेवा. आयुष्यात एकही चुकी नाही असा माणूस शोधायचा कराल तर एकटे फिराल. माणसावर प्रेम करणं शिका. नावं ठेवता ठेवता घोडे लावता लावता आणि कमेंट करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. पाऊस नाही त्यांच्याकडे. रोज एक कॅमेरावाला तर ती हॉटस्पॉटवाले माझ्यावर नाराज आहे. मी करू काय काय सकाळी उठून मग त्याच मूर्ख लोकांच्या नादी लागू, कमेंट करणाऱ्यांच्या. एक तर माझ्याकडे वेळ नाही. बरं आता हाऊस राहिली नाही की आपल्याला बोलवलं पाहिजे त्यानं. मी प्रामाणिकपणानं सांगतो, माझी फिरून फिरून जिरलेली आहे.
अजिबात हौस राहिलेली. मी 3 कीर्तनावरून 2 वर आलो, 2 वरून 1 वर आलो. या वर्षी तर 22 मे पर्यंत किती जणांना सांगितलं, मी तारखाच देऊन नाही राहिलो कोणाला उद्यापर्यंत. पुढं मला वाटलं तर एक कीर्तन करेल. जीवा भावाच्या माणसात फिरणं मजा आहे, आनंद आहे. तुम्हाला सांगतो 2, 4, 5 माणसं गोळा करा, पण प्रेमाची करा. गेम करणारी, राजकारण करणारी, हेवे द्यावे करणारी, हे गर्दी कमी करून टाका. घोगे साहेब, काय गर्दी नाही पाहिजे आपल्या दारात. हे घ्या काम, हे घ्या काम. काय काम? अरे किती काम केलं तर 40% समाज तुमच्या राजकारणी लोकांच्या विरोधातच आहे, एवढं ध्यानात ठेवा. पण 60% लोक असे तयार करा की देव उभा केला त्यांच्या पुढं तरी ते म्हणतील नाही. हे सांगताय का हा देव आहे, तर मी मान्य करेल हा माझा परमात्मा आहे. जसं नामदेवरायांनी कटेवरी कर नाही ज्या देवाचे, निघे मी तयाचे दर्शन, मी दर्शनच घेणार नाही. ही निष्ठा परमार्थामध्ये फार महत्वाची असते. चला, सुख दुःख कोणाला सांगितलं पाहिजे. फार वेळ कीर्तन करायचं नाही, माझा आवाज बसलेला आहे. एवढं चरित्र सांगतो, सेवा आवडतो. कोणाला दुःख सांग म्हणते कमळजा राजाबाईला. मग तिनं ते दुःख सांगितलं. पाय म्हणे रक्ते, आता रक्ते कमरेला लावायला आहे आणि तुझ्या समोर मला लाज वाटते, नवऱ्याचे कपडे असे धुऊ कसे. बरं काको, पण ती म्हणे तुझा नवरा तर पांडुरंगाचा उपासक आहे म्हणे. पण मग तुमच्या घरी काहीच नाही म्हणे बाई आमच्या घरी. तू म्हणे तू थांब, आता माझ्या कपड्याकडे लक्ष ठेव, मी घरी जाऊन येते. तिच्या नवऱ्याचं नाव परिसा भागवत होतं, कमळजीच्या. ती घरी गेली. तिच्या नवऱ्याला लक्ष्मी मातेने परीस दिलेला होता, प्रत्यक्ष रुक्मिणी माईने लक्ष्मीच्या रूपात येऊन. परीस काय करतो? लोखंडाचं सोनं करतो. लोहाचे कनक होय परी, हे सामर्थ्य परीसीच आहे, ज्ञानोबाराय म्हणतात. हो, एक तुकोबारांचे प्रमाण आहे. तुकोबारे म्हणतात ना, चंदनाचे काय प्रमाण आहे महाराज. लोह परिसाची नाही, सुंदर प्रमाण आहे. विठ्ठल विठ्ठल लोखंडाचं सोनं करणं हा परिसाचा स्वभाव आहे. आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने, धातू परिसे केले सोने, धातू परिसे केले सोने. आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने, धातू परिसे केले सोने, धातू परिसे केले सोने. लग्न झाल्यावर पंढरपूरला गेल्यावर पहिल्या वारीत नवाडी बायको पंढरपूरला गेल्यावर जशी गर्दी ती एकदम अचानक दिसली नाही, दिसली की आनंद जसा होतो तसं प्रमाण म्हटल्यावर आनंद झाला मला. एकदम असं वाटतं गेली का बाबा. सिंगलवालीचे हाला आता डबलचं तर मग तो नाटकच बंद होईल, पण ते कुठंतरी दिसते. आहे प्रमाण एखादा आठवत नाही, आठवलं की मग प्रचंड आनंद होतो. आपुल्या महिमाने फार जवळ असतं, जिभेवर असतं पण ओठावर येत नाही. धातू परिसे केली सोनी. परिसाबद्दलचे अनेक निबंध यायचे आपल्याला. तुम्हाला परीस भेटला तर, एकदम मला विचारलं एकाने, तुम्हाला परीस भेटला, समजा तुम्हाला भेटला, तुम्ही काय करा? मला जर कोणी विचारलं तर मी सांगेल, मला परीस भेटला तर मी पहिल्यांदा तो जालन्याच्या रेल्वे रुळाला लावेल. किती भारत सरकारचं किती आपलं ते नंतर ठरवू, अगोदर हा लोखंडाला लावणं गरजेचं आहे. तो परीस हातात घेतला आणि त्या कमळजा राजाबाईला म्हणते, राजे घे. काय होय? परीस आहे. म्हणजे अगं वेडे, लोखंडाचं सोनं करतो तो. असं का? हो. बार महा मी काय करू? अगं सोनं कर, नवऱ्याला जीव घाल, कपडे आण. तिनं हातातला परीस परत देऊन टाकला. ती म्हणे, ताई तुम्ही आमच्या यांना गरीब माना, पण आमच्या नवऱ्यासारखा स्वाभिमानी नवरा नाही दुसरा. आमचा मालक स्वाभिमान आहे, स्वाभिमान आमचा मालक विकू शकत नाही. उपाशी राहू पण घरात आपलं बाहेर दुखणं सांगायचं नाही. आणि ती स्त्री घरं चालवू शकते महाराज, जी घरातलं धुणं कधी रस्त्यावर धुत नाही. घर भरू द्या पैशानं, घरातलं दुखणं जिला शेजारणीला सांगावं वाटतं ती कधी सुखी राहत नाही. ती एकटा आपल्या वाणीनं आपली इज्जत कमी करून घेत असते, एवढं ध्यानात ठेवा.
तुम्ही रोज रडा, पण तुमच्या घरात कोणाजवळ काय सांगायचं? अरे तुमच्यापेक्षा दुःख होतं, सांगितलं नाही. एकाच घरात 2 महिलांचं दुःख आहे, पण एकीनं स्वतःच्या दुःखानं घर उद्ध्वस्त केलं आणि एकीनं स्वतःचं दुःख दाबून ठेवलं. इतिहासात नाव झालं. एकाच घरात 2. राजवाड्यात नवऱ्याला रडवणारी कैकई होती आणि वनात देवाला हसवणारी सीता होती. ध्यानात ठेवा. पाया पडला नवरा तरी दया आली नाही तिला. कैकई नेस्त नाबूद झालं, नाव धुडीस मिळालं. कैकई असं कोण्याच पोरीचं हिंदुस्थानात नाव नाही. तिचं नाव सुद्धा कोणी ठेवत नाही. इतका जीवनाला कलंक लावला का? नवऱ्याला रडवलं म्हणून आणि वनात देवाला हसवलं. 14 वर्ष मखमलीच्या गादीवर फिरणारे पाय अनुकुचीदार दगडावर फिरत होते. 14 वर्ष दगडाच्या वस्तीवर झोप घेतली. तिनं झोप घेतली जिचा बाप मिथिलेचा राजा होता. तिने झोप घेतली जिचा सासरा अयोध्येचा राजा होता. तिने झोप घेतली जिचा मालक त्रैलोक्याचा धनी होता. पण तक्रार नाही केली कोणाकडं. म्हणून शास्त्र म्हटलं की गीता, प्रेम म्हटलं की सीता, प्रेम म्हटलं की माता, आणि पतिव्रता म्हटलं की सीता. नावच घ्यावं लागतं महाराज सीतेचं. तक्रार करणाऱ्यांचे नाव नाही होत. नांदणारीला कारण सांगता येत नाही महाराज. जिला नादायचं नाही मग ती कारण सांगत, नांदणारी नाही सांगत. आपण इज्जतदार लोक आहेत. आपण उपवाशी राहू पण अनितीनं द्रव्य मिळवणार नाही, कोणाचं चोरणार नाही. जे देव आमच्या प्रारब्धानं देईल ते. धनाकरता पळापळी करून चालत नाही. धन वाटण येऊ द्यावं लागतं. ते हत्तीच्या पावलानं आपल्या घरी यावं चालत. गजाच्या पावलानं हत्ती चालतो त्यावेळेला सरळ गाव हत्तीकडे पाहत. हत्तीची चाल सिंहाला सुद्धा जमत नाही. हत्ती हत्तीच आहे, त्याचा पाय त्याचं ते वजनात. ज्ञानोबा तुकाराम फळकरी असे चालतात. त्याला हत्तीच्या पावलाचं भजन म्हणतात. वजनातलं श्रीमंत भजन. काय काय अवघाची संसार, काय काय अवघाची संसार करून आला. त्या संसार सुखाचा झाला नाही, त्यानं तर अवघाची कसा होईल. एवढा आवरणं जरा भजन एवढ्या जोरात असते का ते? अरे काय भजन करता लोक, कोण असं वाटते मागे सुटलं ते भजन. आवरून असं गोड भजन असं थोडंच करा पण भजन गोड. मी एकच दिवस हरिपाठ जोरात घेतला होता, मला आजही आठवतं. वक्ते बाबांनी मला वर बोलून घेतलं होतं. एवढे बोलले होते, एवढे फक्त मारायचं ठेवलं होतं. बोरखा लाज नाही वाटत? वक्ते बाबा म्हटलं काय आईन बहीण काय नसतील ते सगळ्या शिवाय दिल्या होत्या, कारण बाबा शिवाय द्यायची. पण त्यांची प्रत्येक शिव उद्धाराच्या दिशेनं होती महाराज. बाबा म्हणायचे. मग नंतर त्यांनीच जवळ घेतलं, प्रसाद दिला. ते म्हणत तसं नाही, अरे हरिपाठ घ्यायला आपल्याला उशीर झाला तर 27 अभंगातली एक दिवस अर्धी घ्यायची, दुसऱ्या दिवशी अर्धी घ्यायची, पण काहीच हरिपाठ घ्यायचा नाही. फारच जीवावर आलं ना अर्धेच म्हण, पण चांगले म्हण. त्यांचे शब्द मला आजही आठवतात. म्हणून घाई करून भजन करू नये. थोडाच वेळ पण भजन सावकाश. रामकृष्ण हरी असं जलद कधी चालू करायचं नाही. रामकृष्ण हरी असंच भजन चालू झालं. एक तर ते भजनासारखंही नाही तर घाईतही नाही. लईत भजन रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायाच्या पद्धतीनं. मग काय होतं, भजनाने कीर्तनाला वातावरण तयार होतं. आपण घाई करतो वेळ वाचवण्याकरता, मग कीर्तनात रंग भरत नाही. कीर्तनात रंग व्याख्यान नसतं भरत. तुम्ही केलेलं भजन देवतेला बोलवत असत आणि ती देवता आली. अरे माणसं तृप्त करणं फार अडचणीच आहे. देव तृप्त झाला पाहिजे. हे तो कोणाच्यानंच तृप्त होत नाही. माणसं म्हणता आपल्याला पटलं नाही. तुझ्या बायकोसून तुझ्या पटत नाही, माय पटायचं काय सांग. आणि मी काय तुला पटव म्हणून कीर्तन करून राहिलो. किंवा तुझ्या बायकोचं पटवून नाही राहिलं, तू म्हणतो कीर्तन पटलं नाही. तू आग लावतो तिकडे, आम्हाला काय सांगतोय. लोकांकरता नाही, परमेश्वराकरता. चला विस्तार होईल. एवढं चरित्रच मला सांगायचंय. असं ज्या वेळेला परीस घ्या म्हटलं, ती म्हणे माझा नवरा स्वाभिमानी, मी परीस घेऊ शकत नाही. तिनं पुढचा शब्द सांगितला, राजे अगं तुझ्या करता घेऊ नको, पण निदान पांडुरंगाला न्यायला नैवेद्य, तुम्हालाच खायला अन्न नाही तर देवाला काय देता. मग तिच्या डोळ्यात पाणी झालं. बुवा ती म्हणे भातच आहे चालू, रोज गोड भात गोड भात. देवाला गोड भात? अरे जो विश्वाचं पालन पोषण करतो त्याला गोड भात कसा देता? तू एक काम कर राजे, माझी शपथ आहे तुला, मी तुझी मैत्रीण आहे, कोणाला सांगणार नाही, पण 4 दिवस एवढा परीस तो तुझ्याकडे नाही. तिनं परीस आग्रहानं घरी आणला. पण घरी आणल्यावर जालनेकर परीसाला लावायला लोखंड तर पाहिजे ना.
लोखंडही नव्हता घरात, पण शेंप्याच्या कुळात जन्म झाला होता म्हणून सुया विकता आल्या नव्हत्या. पाचपोर मामा सुया, त्या सुया घेतल्या, त्याच परिसाला लावल्या, पिवळ्या धन झाले त्या, सोन्याचं झाले. सोनार दादाकडे नेलं, काही पैसे घेतले, मसाल्याचे पदार्थ, तूप, दही, साखर, भात, तांदूळ, ते गहू सगळंच घेतलं. घरी आल्या, सुंदर पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला. दह्याची वाटी घेतली, साजूक तूप घेतलं, पुरणपोळी देवाला घातली, आमरस घेतला, पानाचा विळा घेतला, नैवेद्याचं ताट पूर्ण तिनं सजवलं, थोडं लोणी घातलं, अनेक देवाच्या आवडीच्या भाज्या बनवल्या, तुळशीची पानं घातली, सुंदर नैवेद्याचं ताट सजवलं. आणि मालक घरी आले आणि आवाज दिला. रोज घरी आल्यानंतर दुपारच्या भजनावून, राजे आले मालक, घेऊन आले नैवेद्याचं ताट. ताट दिलं नामदेवरांच्या हातात. मंदिरात गेले. नामदेवराय देवाला जीव घालताना एका भंग म्हणायचे, जो आपण रोज म्हटला पाहिजे. मी म्हणतो, आमच्या हरणे बाबा म्हटला, रोज म्हटला पाहिजे हा अभंग. कीर्तनाला होते तुम्ही हरणे महाराजांच्या, हो रोज अभंग म्हणतात ते जेवताना, किती वेळा जेवा, पण हा अभंग म्हणून जेवा. केशवा माधवा गोविंदा गोपाळा, जेवी तू कृपाळा पांडुरंगा, अच्युत वामना दशरथ नंदना, जेवी तू बा कृष्णा पांडुरंगा, कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी, जेवी तू नरहरी पांडुरंगा, ऐसी ग्लानी करिता विठ्ठल पावला, नैवेद्य जेवीला नामयाचा. अभंग म्हणा रोज, देव जेवायला येईल तुमच्या घरी कधीतरी. नामदेवरांनी अभंग म्हटला, ते नैवेद्याचं ताट असं वरतून झाकण काढलं, लय जोड वाटत होतं नामदेवरायांना ते. नामदेवराय म्हटले, ज्याच्या घरी कालपर्यंत गोड भात बनतो त्याच्या घरी इतकं वजनदार ताट कसं काय? अरे मला घाम यायला लागला एवढे पदार्थ. त्या नामदेवरांनी थोडं आणखी झाकण वरती केलं, ते पदार्थ पाहिले, झाकून घेतलं, देवाला सांगितलं, देवा थांब जरा, कारण त्यांचा संवाद रोज, थांबतो जरा. रान नामदेवा भूक लागली, नाही नाही देवा थांबतो. अरे कोणाच्याही घरचं अन्न जाईल तुझ्या पोटात, म्हणजे तुझ्या घरून माझ्याच घरचं ताट आहे देवा, पण जरा मला संशय येतोय, तू थांब जरा. नामदेवराय घरी आले. अगोदरचा आवाज प्रेमानं होता ना आता रागातला होता. राजे घाबरतच आहे. काही लोकांच्या आवाजात वजन असतं. आवाज ओळखतो तिला कोण्या भावनेचा आहे. घाबरत आलेली राजाबाई, मालक धनी स्वामी हे ताट कोणाच्या घरचं आहे तेवढं सांग. आपल्याच आहे. खोटं बोलते राजे, तुला तुझ्या कुंकवाची शपथ आहे. ताट कोणाच्या घरचं आहे तेवढं खरं खरं सांग. पाय धरले नवऱ्याचे, मालक 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 क्षमा करा, झालं बा ते आता होऊ नये. पण हे त्या माझ्या कमळजा नावाच्या मैत्रिणीनं तो परीस दिला आणि त्या परिसातून हे सगळं झालं. अरे बापरे देवाला राम 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 राम. राजे काय समजत होतो मी तुला. अगं परिसाचं अन्न देवाला खाऊ घालते. अरे सोन्याच्या ताटात लोक पदार्थ आणतील. रांग लागेल देवाच्या दरबारात, पण त्यांच्या घरचं खात नाही आणि आपल्या घरचं खायला तयार होतो तर तू देत नाही, परिसातलं देते. अगं कशी स्त्री आहे तू. मी आभार मानत होतो आम्हाला कुळाचार जोपासणारी बायको भेटली, पण राजे तुझं आजचं वागणं मला आवडलं नाही. रडत होत्या आजाबाई, मला माफ करा माफ करा क्षमा करा. पुढे परिसान पटकन गेल्यान परिसानला हातात घेतला, ताट राजाबाईच्या हातात दिलं, मूठ मारली आणि तिथून पळत सोडले तर सळत चंद्रभागेत. अंगात जितकी ताकद होती तितक्या ताकदीनिशी हात माग केला आणि परीस चंद्रभागेत फेकून दिला. महाराज फेकून दिला. फक्त नामदेवराय गावाकडे वळत नाही तोवर तर तिरमक त्र्यंबक शांताराम सुरेश परिसा भागवताच्या दारी. तिरमक म्हणे का हो, अरे वस्तू गेली गेली. आता तिरमक म्हणजे एक बाम आणि 3 काम, दुसरं काहीच धंदा नाही, फक्त हे एकामेकाला डोकेदुखी करत. सगळे भांडायला नामदेवरांच्या दारात, आमची वस्तू कुठे. नामदेवराय म्हटले मला माहिती नाही तुमची होती, माफ करा, माझ्याकडून ती चंद्रभागेत रागा रागात फेकून दिल्या गेली, मला क्षमा करा.
खोटं बोलता नामदेवराय, स्वतःला साधू म्हणून घेता, लबाडी करता. अरे वस्तू आवडली म्हणून सांगा ना. लक्ष्मीचा उपास आहे का मी देऊन टाकला एक परीस तुम्हाला असं समजेल. पण खोटं बोलता नामदेवराय म्हटले पांडुरंगाची आण घेऊन सांगतो तो खोटं बोलणार नाही. परीस चंद्रभागेत आहे. देवाची आण घेता इतकं धन प्रिय झालं देवाची शपथ. मग मात्र नामदेवरायांना राग आला. हाताला धरलं त्याला चंद्रभागेला. अख्खा नगर अख्खं गाव आलं चंद्रभागेजवळ. कारण सकाळी पाहायचं झालं की गाव येतं. सगळं गाव बगलबंदी काढली नामदेवरायांनी. बरीच पाहिजे ना. बगलबंदी काढून नामदेवरायांनी परमात्म्याचं स्मरण करून चंद्रभागेत उडी घेतली. जसं राजाबाईला माहिती पडलं की नवऱ्यानं चंद्रभागेत उडी घेतली तशी ती म्हणे माझ्याच मुडी घेतलेली उडी. ती पांडुरंगाच्या दरबारात गेली. पांडुरंगाला म्हणे सावळ्या पांडुरंगा विठुराया, राजी पुन्हा मंदिरात तर येणार नाही, पण जो तुला रोज जीव घालतो त्याच्या केसालाही धक्का लागला आणि तुला जर पंढरपुरात नांदू दिलं तर मला नावाची राजी म्हणू नको. माझ्या हातचं अन्न खाऊ घातलंय तुला. आमचे उपकार आहे तुझ्यावर. माझ्या नवऱ्याला उडी घ्यायला होतो चंद्रभागेत. लटलट 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 मूर्ती कापत होती पंढरपूरची. नामदेवरायांनी उडी घेतली चंद्रभागेत. काय झालं मायबाप, या 2 हातांच्या 10 बोटांचा रेतीच्या वाळूच्या कणांना स्पर्श झाला आणि त्या स्पर्शाच्या माध्यमातून झालं काय, घडलं काय. प्रत्यक्ष प्रचिती हे वाळवंटी परेस केले. प्रत्यक्ष प्रचिती हे वाळवंट परीस केले. प्रत्यक्ष प्रचिती हे वाळवंटी परीस केले. हरपली विषमता देहभूती पालटली. हरपली विषमता देहभूती हरपली. हरपली विषमता देहभूती पालटली. हरपली विषमता देहभूती पालटली. जयाजी भक्तराया जीवलगनामया आरती वाडी को चित्त पालटे काय. वाळवंट सोन्याचं झालं. ते नुसतं सोन्याचं नाही, परिसाचं लोखंडाचं सोनं करणाऱ्याचं वाळवंट झालं. सगळं गाव आलं ते पाहत होते. नामदेवरांनी एक परीस घेतला आणि परिसा भागवताला दिला. कृपा करून वाद घालू नका. अरे प्रेमानं प्रेम वाढते, द्वेषाने द्वेष वाढतो. वा 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 वा. एक परीस घेतला लाजेनं त्यानं हातात आणि काय करावं. राजाबाई आले तिथे. राजाबाईला नामदेवराय म्हटले राजे परीस पाहिजे. अगं परीस पाहिजे तर परीस भागवताच्या बायकोकडे आणावं लागतं का. आपल्याजवळ कारखाना आहे त्याचा. घे किती पाहिजे. ती म्हणे मालक एकच परीस काही काळ घेतला तर तुम्हाला चंद्रभागेत थोडी आणावी लागली. पण यातले परीस घेऊन काही उपद्योग मागे लागून घेऊ. आतला मला परीस नको. परीस निर्माण करणाऱ्याची ताकद ज्या बोटामध्ये, ते बोट ज्याची सेवा करतात, ज्या पांडुरंगाला घास भरवतात, त्या पतीच्या चरणाची सेवा मला करू द्या. दुसरं काही नको. लोक लोटांगण घालायला लागली तिथे नामदेवरांच्या पायावर. महाराज भाग्यवान आहे तुम्ही बापा. देवाला तुमच्या करता परिसाचं वाळवंट केलं. नामदेवराय म्हटले हे भाग्य आमचं नाही. धन्य माझा जन्म, धन्य माझा वंश, धन्य माझा जन्म, धन्य माझा धन्य विष्णुदास स्वामी माझा, विष्णुदास स्वामी माझा, विष्णुदास स्वामी माझा. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. बोला मायबाप म्हणा, सगळ्यांनी म्हणा विठोबार कुमार.
हरि जय 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 हरि जय जय